आता हाती येते। जरांगेंच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचं वादळ आज नवी मुंबईत धडकणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेली पदयात्रा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या हालचाली आता सरकारी पातळीवर सुरू झाल्यात। मोठ्या संख्येने मोर्चेकरी मुंबईत आल्यास नियोजन बिघडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची सरकारला भीती आहे। त्यामुळेच जरांगेंची ही समजूत काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईपर्यंत आंदोलन थांबवण्यासाठी जरांगे यांना गळ घातली जाते। मात्र मोर्चा मुंबईत घेऊन जाण्यावर जरांगे अद्यापही ठाम आहे। दरम्यान जरांगे पाटील यांचा मोर्चा या ठिकाणी मुंबईच्या दिशेने येत असतानाच सरकारच्या या हालचाली सुरू आहेत। मुंबईच्या प्रवेशद्वारावरच हा मोर्चा रोखण्याच्या, त्यामुळे आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। जरांगे पाटील यांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय। मराठ्यांच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर सायन पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, तर अवजड वाहनांना मुंबईत सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत निर्बंध असणार आहेत। दरम्यान आंदोलकांना मुंबई पुणे महामार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यात। लाखोंचा मोर्चा नवी मुंबईत येणार असून त्यासाठी आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 2,500 ते 3,000 पोलीस सुद्धा तैनात असणार आहेत। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, आपण पाहतोय आज हे जे वादळ आहे मराठ्यांचं ते मुंबईमध्ये धडकणार आहे, नवी मुंबईत धडकणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, कसं नियोजन आहे, काय नेमकं करण्यात आलंय, काय अपडेट्स? मोहिनी, आज 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी लोणावळ्यावरून थोड्याच वेळामध्ये हे मराठ्यांचं वादळ मुंबईकडे रवाना होईल। तत्पूर्वी तू आता सांगितल्याप्रमाणे जिथं तिथं पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला आहे। आता मी सध्या पुणे मुंबई या जुन्या महामार्गावर आहे। संख्येनं वाहनं इथं आहेत आणि ती वाहनं पुणे मुंबई महामार्गावरून जुन्या मार्गावरून पुढे जाण्यासाठीचा मार्गक्रम सुरू आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार आणि पोलिसांनी एक विनंती केलेली आहे, त्याच्या सूचना केलेल्या आहेत की एक्सप्रेस हायवेनं न जाता जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून तुम्ही जावं। आता हे आंदोलक पुढं जात असताना पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे, जिथं एक्सप्रेस हायवेला इन करता येतं, त्यामुळे एक्सप्रेस हायवेवर कुणालाही जाता येणार नाही याची खबरदारी आता पोलिसांनी घेतलेली आहे। दुसरीकडे हा जुना पुणे मुंबई महामार्ग पूर्णतः ठप्प झालेला आहे आणि मोठ्या संख्येने मराठे या सहभागी झाले आहेत। पुढे तू आत्ता म्हटल्यासारखं हे आंदोलन इथं थांबवावं यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला कळतं आहे। आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आज चर्चा होऊ शकते। काल दीपक केसरकर सरकारचे एक मंत्री असं म्हणाले होते की जरांगे पाटलांनी त्यांच्या अंगावर हिल स्टेशनच्या ठिकाणी गुलाल उधळावा आणि त्या दृष्टीनं काही तयारी सुरू आहे का, असं एक चित्र आहे। आज चर्चा होऊ शकते आणि चर्चेनंतर लोणावळ्यामध्ये काही तोडगा निघू शकतो का या दृष्टीने सध्या सुरू आहे। आता या घडीला पुण्यावरून ज्यावेळेस काल सकाळी 9 वाजता रॅली निघाली होती, त्या रॅलीला इकडं 7:30 वाजले होते, सकाळी 7:30 वाजता मनोज जरांगे आणि हे सगळे मराठे लोणावळ्यामध्ये दाखल झालेले आहेत। आणि आत्ता हे सगळे मराठे पुढे जात असताना एक 10 ते 11च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे इथं सभा घेणार आहेत। लोणावळ्याची सभा पहाटे झाली नाही, त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा थोडी ढासळलेली आहे, बिघडलेली आहे असं कळतं आहे। त्यांच्यावर उपचाराची सुद्धा गरज आहे असंही काही जवळच्या व्यक्तींनी सांगितलं। ही सध्याची सगळी परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईकडे जाणारे मराठे जर आले तर ती अडचण होऊ शकते। या सगळ्याचा विचार करता लोणावळ्यामध्ये आज दुपारपर्यंत हा सगळा चर्चेचा टप्पा असेल असं वाटतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी सुद्धा, नवी मुंबई पोलिसांनी सुद्धा तशी सगळी तयारी केलेली आहे। सायन पनवेल महामार्गावर जड वाहनांना बंदी। सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू, असेच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा।